नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आज वटपौर्णिमा आणि त्या निमित्ताने मी तुमच्यासमोर एक माझी छोटीशी कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे वड. तर चला मग आपण त्या कविताकडे बघूया. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. झाड लावेल झाड वाचवेल हीच मनापासून प्रार्थना. वटवृक्षांची सेवा हीच माझी आराधना. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. वटवृक्षांचा एक दिवस नाही, रोज देईल मी पाणी. निसर्गाची तर रोजच गाईल गाणी. आरोग्यासाठी झाडाला रोज मारेल फेऱ्या हीच माझी आता नित्य उपासना. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. आहे तुझ्याकडे मागणी, तुझ्या खांद्याला खांदा लावून मी करेल गोड गोड संसार. तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी यशासाठी झरते तूही आता. स्त्रियांच्या शिक्षणासाठी यशासाठी फेऱ्या मार. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. मी दिला मुलांना जन्म, आता तू त्यांना सांभाळ. प्रेमासाठी यशासाठी नात्यासाठी तूही आता शिक्षणाच्या वडाला पाणी घाल. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. अतूट सुंदर अस्तित्वाच्या नात्यासाठी, अतूट सुंदर अस्तित्वाच्या नात्यासाठी तुझ्या आणि माझ्यासाठी. तू ओळख माझे कौशल्य, तू ओळख माझ्या क्षमता. परंपरा रूढीपासून कर मुक्त, दाखव तुझी ममता. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं. त्या सावित्रीने यमापासून नवऱ्याचे प्राण वाचवले होते, ती एक कथा होती. त्या सावित्रीने यमापासून नवऱ्याचे प्राण वाचवले, ती एक कथा होती. माझ्या सावित्रीसमोर समग्र स्त्रियांच्या शिक्षणाची व्यथा होती. माझ्या साऊने शिक्षणाचे शस्त्र हाती घेतलं, उघडले अस्तित्वाचे दार. म्हणून मी बनणार आहे स्त्रियांसाठी एक छोटीशी खार. म्हणून मी बनणार आहे स्त्रियांसाठी एक छोटीशी खार. 7 जन्माचं सुख आताच प्राप्त झालं म्हणून बाई मी वड पूजणं बंद केलं.